मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण 3 तासापासून जे केलंय ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही. साहेब, आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा. बरोबर आहे, तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा. मी बोलतो, एक मिनिट मी बोलतो. कुठला गुन्हा नाव घ्या. तुमची मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम. तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे. ऐका ना साहेब, मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? बरोबर आहे, कॉमन सेन्स सीपी लेवलच्या आपल्याला रायटिंग मध्ये दिले आहे. ठीक आहे, रायटिंग मध्ये नको चर्चा करू द्या त्यानंतर. रात्र लावा. थोडीशी आल्या त्या चौकशीमध्ये काही आरोपाची टीम आपल्याकडे आली होती. तुमच्या पुस्तकांना थोडं म्हणजे त्या चौकशी दरम्यान त्यांना पण त्यांची अचेतन झालेला आहे. याच्यात त्यांचा अपेक्षा आहे की काय ट्रस्टी काय मान वगैरे झाली आपल्या पोलिसांना सीसीटीव्ही आहे. एक लक्षात घ्या, कदम ती 25 वर्षाची आहे. कुठला तरी पोलीस औरंगाबादमधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात. कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? हा, पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे एफआयआर नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये. नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे एफआयआर. कदम 2 दिवस नाही, एफआयआर ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो तिथं धरणं देऊन बसा, एफआयआर नोंदवा म्हणून. नाही, विनंती नाहीये, कायदा आहे. हो, कायद्याला असणारा विनंती नसते. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफआयआर दाखल करून घ्या. चौकशी तुमची होत राहील ना. एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स का आहे? आम्ही चौकशी तर मागत नाही, किंवा तुमच्या चौकशीमधून निष्पक्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात. हा, एफआयआर नोंदायला सांगा तिथे. सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये? बर, असे त्याच्याबरोबर अजून प्रॉब्लेम या मुलींचा मोठा झालाय की पोलीस यांच्या घरी घुसलेत आणि तिकडे सोसायटीमध्ये तमाशा केलाय. त्याच्यामुळे या सगळ्या मुलींना घर सोडायला लावले. हॅलो, मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे. ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम, आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी, हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला, आणि डायरेक्ट घुसलेत आणि रूम चेक वगैरे केली. त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं. वरती तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी, त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलंय, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात. तुम्ही महार मागायचे, मग तुम्ही असंच वागाल, तुम्ही पोरी एकट्या राहता, मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत, तुम्ही रांडा आहेत का, तुम्ही पोरी राहता म्हणजे तुम्ही लेस्बियनच असाल, आणि तुम्ही उत्तरं देता, याचा अर्थ मग उत्तरं देताय तर म्हणजे तुम्ही लय शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे, अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने. आणि ज्या केसच्या संदर्भात आले त्या केसशी या मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता, तरी हे सगळं घडलेलं आहे. काल रात्री 5 तास म्हणजे दुपारी 3ला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी 8पर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या. दुसरी एक मैत्रीण तिला 11 वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावर, रात्री 11:30ला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते. रात्री आम्ही 12:30-1ला इथे येऊन तक्रार दिली. तेव्हा FIR दाखल करा म्हटलं, ते म्हटले नाही, सकाळी आमच्या वरिष्ठ FIR दाखवलेला, तक्रार द्या. आम्ही रात्री तक्रार दिली. 3 वाजता आम्ही घरी गेलो. आता आम्ही FIR दाखल करायला आलो होतो, त्यासाठी मेडिकलला गेलं असं आम्ही म्हटलं होतं. इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे
मेडिकलची काही गरज नाही आहे, तर तुम्ही मला वेळ द्या, मी 4-5 दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं, असं त्यांनी सांगितलंय. खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही, कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही होते पोलीस, जे काही लोक इन्व्हॉल्व होते, ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला, जे जातीवाचक बोलले, जातीवाचकशी वेगळा झाली आहे, तू मुलगी आहे, तुझं शरीराचं एक पुरुष पोलीस जे PSI होते संभाजीनगरचे, ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावलाय, त्यांनी स्पर्श केलाय. तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. हे इथे जे कोणी बघतायत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे, की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं, कुठेही घेऊन जाणं, विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं, त्यांचं झाडाझडती करणं, रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं, त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोरी असं वागतात, पोरांसोबत झोपतात, बिपतात, ही भाषा वापरणं, ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत, तुमच्या सिस्टीममधले लोक आहेत, त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींकडे ह्या दूरून आल्यात आणि यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढायची किंवा ह्या काय करतील, असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो, तर मग हीच एखादी सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे. बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील, पण हे खूपच घाणेरडं प्रकरण आहे. आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा खून होऊन गेला. असं त्या दलित 3 पोरींना उचलून आणलेलं होतं, तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या, तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या सर्वांनी तुम्ही मदत करा. थँक्यू. हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या, आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाही आहेत. जसं आपण पाहिलं, आपण दिवसभर हे सगळं लाईव्ह करतोय, सोशल मीडियाला टाकतोय, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दिवसभर आपण एका मागणीसाठी, म्हणजे खरं तर 1 तारखेच्या रात्रीपासून एका मागणीसाठी आपण पोलीस स्टेशनला येतोय आणि आता कमिशनर ऑफिसला पण आज आपण दिवसभर होतो. आज तर एक दिवस उलटून 4 तारीख पण सुरू झाली आहे. 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत आपण आलोय आणि आपली मागणी ती FIR दाखल करून घ्यावा. FIR दाखल करून घेणार नाही, FIR दाखल होऊ शकत नाही वगैरे असं आपल्याला सतत सांगितलं गेलं आणि त्याच्यात वेगवेगळी कारणं दिली गेली. ती का दिली गेली वगैरे याचा आपण आपल्या परीने अंदाज लावू शकतो. एक साधा मुद्दा होता की 3 दलित मुलींवर अत्याचार झालाय, तो पोलीस स्टेशनमध्ये झालाय, जातीय आणि शारीरिक मानसिक छळ करण्यात आलेला आहे, अॅट्रॉसिटी दाखल व्हावी, FIR नोंदवण्यात यावा. त्यांनी FIR नोंदवला जाणार नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये झालं आणि पोलिसांनी केलंय म्हणून कदाचित FIR नोंदवून घेतला जाणार नाही वगैरे वगैरे हे कारण आपल्याला दिलीत. आणि आपल्यासोबत सातत्याने तायडे सर होते वकील म्हणून, दुपारपासून वंचित बहुजन आघाडीचे सकाळपासून सगळेच कार्यकर्ते कोथरूड पोलीस स्टेशनला पण होते आणि सुजात आंबेडकर दादा आपल्या सोबत होते, रोहित पवार दादा आपल्या सोबत होते, हे सगळे, अंजलीताई होत्या, हे सगळे आपल्या सोबत असताना पण, काँग्रेसचे काही ते पदाधिकारी होते, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी होते, एवढे सगळे असताना पण FIR नोंदवून घ्या याच्यासाठी आपल्याला सकाळी 10:30 पासून आजचा किती वाजले, 3 वाजत आलेत रात्रीचे, एवढा वेळ थांबावं लागलं, तरीही FIR नोंदवून घेण्यात आलेला नाही. आपण असं म्हटलं होतं, एक तर तुम्ही FIR नोंदवून घ्या, नाहीतर तुम्ही लिहून द्या की आम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत FIR नोंदवून घ्यायला नकार देतोय. तर त्यांनी ते करायलाही आम्ही विचार करतोय, आम्ही सांगतो, आम्ही सिनियरशी बोलतो, असं करत करत आजच्या रात्रीचे 3 वाजलेत आणि शेवटी सगळं म्हणजे आपली सगळी जेवढी निगोशिएशन पॉवर आहे, जेवढं आपल्याला बोलता येतं, जेवढं आपला माणूस म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतंय आणि आपल्याला लिगल फ्रेमवर्क मधलं जेवढं इथल्या वकील म्हणून सगळ्यांना कळतंय आणि समजतंय, त्याच्या बळावर आपण त्यांच्याकडून हे लिहून घेतलंय की आपण त्यांना विनंती केली होती की अॅट्रॉसिटी दाखल करून घ्या आणि त्यांनी लिहून दिलं की अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही. आता ह्या लिखित गोष्टीचं काय करायचं हे माझ्यापेक्षा तायडे सर जास्त सांगतील. आपली लढाई खरं तर सुरू झाली, एक मोठा टप्पा आज आपण पार केलेला आहे, अजून जोशाने किंवा अजून लढायचं आहे. म्हणजे खरं तर ही लढाई कठीणच असणार आहे, पण आपण लढत राहू. मी तायडे सरांना सांगते की पुढचं सांगावं. ताईंनी आता श्वेताताई, मी आता जे काही सगळं सांगितलंय सगळं आपण ऐकलेलं आहे. सकाळपासनं आपण सगळेजण आणि त्याच्या आधीपासनं 1 तारखेपासनं ह्या सगळ्या जणीच वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस स्टेशनला जाऊन त्यांचा संविधानिक हक्क मागत होते FIR दाखल करून घेण्याचा.
तोही झालेला नाहीये. हे किती दुर्दैवी आहे हे आपण सगळं बघतोय. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती प्रेशर आणलं गेलेलं आहे FIR दाखल न होण्यासंदर्भात. आणि आता पोलिसांनी आम्हाला असं स्टेटमेंट दिलेलं आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांनाच रॅदर जी पीडित मुलगी आहे तिच्या अर्जावरती स्टेटमेंट येतं आहे की लेखी हा खुलासा पोलिसांनी दिलेला आहे की याच्यामध्ये प्रथमदर्शनी किंवा सकृतदर्शनी कुठल्याही प्रकारचा काही गुन्हा दखलपात्र काही घडलेला आहे असं दिसत नसल्यामुळे आम्ही FIR दाखल करून किंवा दखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही. खरं तर पोलिसांनी असं लिहून देऊन आपल्याला पुढच्या कायदेशीर याच्यासाठी एक महत्वाचा टप्पा आपण याच्या इथपर्यंत आता आलेलो आहोत आणि आपण इथे आता हे केलेलं आहे. कायदा स्पेसिफिक हे सांगत असताना पोलीस त्याच्या कॉन्ट्ररी जाऊन जर असं काहीतरी करत असतील तर हे याच्या मागे नेमकं कोण आहे, हे सगळं कोण चालवतंय हे आपल्याला सगळं बघायला पाहिजे. या सगळ्यात सकाळपासून म्हणजे रात्र 1 तारखेपासूनच आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे. सगळ्यांच्या सोबत ते उभे आहेत. आज सकाळपासून तुम्ही सगळेजण इथे आहात याच्यासाठी तुमचे मानावेत इतके आभार खरंच कमी आहेत. म्हणजे अक्षरशः तुम्ही नसतात तर आम्ही काय केलं असतं आम्हाला माहित नाहीये. बाळासाहेबचा फोन असोत किंवा रेखाताईचं इथे असणं असोत किंवा तायडे सरांचं इथे असणं असोत, अंजलीताई जे मगासपासून आतमध्ये बसलेले आहेत ते असोत, सुजात दादाचं इथे असणं असोत, हे सगळं आम्हाला या लढ्याला सगळ्याच मुलींच्या दृष्टिकोनातनं ही खूप मोठी ताकद आमच्यासाठी आहे. हात जोडून विनंती आहे असेच आमच्यासोबत या पुढेही राहा. हे इथे संपलेलं नाहीये. हे खूप मोठं काहीतरी करण्याची फक्त सुरुवात आहे. आपण हे एकत्र करूया. तुमच्याशिवाय हे शक्य नाही होणार आहे. थँक्यू. आजच्या दिवसासाठी खरंच मनापासून थँक्यू. 1 तारखेपासून आपण जी काही कायदेशीर लढाई सुरू केली त्या कायदेशीर लढाईमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी दुपारी DCP आदरणीय संभाजी कदम सरांना फोन करून विनंती वजा सूचना केली की FIR दाखल करा. त्यानंतर आदरणीय अंजलीताई आंबेडकर, आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सोबत आहेत. आपण ह्या प्रकरणामध्ये BNS सेक्शन 74 आणि अॅट्रॉसिटी सेक्शन 31R 31S अंतर्गत FIR दाखल करा असा आग्रह आपण करत होतो. त्याचे प्रायमा फेसी पुरावे उपलब्ध असताना अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 18A अंतर्गत पोलिसांना तसे अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला नाहीये. परंतु पोलिसांना आता ही सुद्धा कदाचित माहिती असेल नसेल, आता आपण एक गुन्हा जरी दाखल केला नसेल परंतु कायदेशीर एक टप्पा मात्र पूर्ण केलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तिथून FIR दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे. त्यामुळे आता जे काही आपल्याला लिहून दिलेलं आहे, अॅट्रॉसिटी फिर्यादीची मागणी अॅट्रॉसिटी ऍक्टची असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आम्ही करता येत नाही हे जे काही लिहून दिलं हा पण आपल्यासाठी एक एव्हिडन्सच आहे. आणि तो त्यांनी आपली अॅट्रॉसिटीची तक्रार नाकारली हे पोलिसांनी त्यांच्या पत्रामध्येच मान्य केलेलं आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. कायदेशीर लढाई अजून पूर्ण झालेली नाही. आतापासून ती लढाई खरी तर सुरू झालेली आहे. या लढाईमध्ये शेवटपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आपल्याला सहकार्य करणार आहेत हे मात्र मी आपल्याला सांगतो. यानंतर आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्याशी संवाद साधतील. सर्वांना जय भीम. जय भीम. सर्वात पहिले आपल्या सर्वांना मी परत एकदा आपल्या सर्वांसमोर घटनाक्रम नाही मांडत. आपल्या सर्वांना घटना माहिती आहे काय घडली, पण ह्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आपण समजून घ्या. औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, परमिशन आहे का, ज्युरिस्डिक्शन आहे का? औरंगाबादची पोलीस पुण्यामध्ये येते, पुणे पोलीसला सहकार्य घेते, ऑफिशियल करस्पॉन्डन्स आहे का, ऑफिशियल विनंती केलेली आहे का, किंवा कुठनंही औरंगाबादच्या सीपींकडनं पुण्याच्या सीपींना हे पत्र गेलंय का की तुमची टीम सहकार्य देते? कारण सोपा मुद्दा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पोलीस जेव्हा कारवाई करते तेव्हा त्याच्या मागे एक लिगल प्रोसिजर चालते आणि त्याच्या मागे ऑफिशियल कमांड यायला लागते. ते असं नाही होत की औरंगाबादची 2 लोक निघाली, गाडी काढून पुण्यात आली आणि म्हटली मी गाडी काढली, तू येतो का फिरायला माझ्यावर? असं नाही. ऑफिशियल कम्युनिकेशन लागतं, ते ऑफिशियल कम्युनिकेशनचा पुरावा पाहिजे. आता ज्या 3 पोरी आहेत ज्यांच्या घरावरती पोलीस घुसले आणि ज्यांना त्रास दिला गेला, ज्यांच्यावरती जातीवादाचा हल्ला गेला, या 3 पोरींकडचं लोकेशन कुठनं मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न राहतो.
आणि जर आपण तपास केला तर आपल्याला कळतं की ह्यांचं लोकेशन सिम कार्ड ट्रेस करून मिळालेलं आहे. आता सिम कार्ड ट्रेस करायला सुद्धा एक ऑफिशियल FIR लागते आणि या ऑफिशियल FIR ची सुद्धा आम्हाला प्रत दाखवली गेलेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा समजा. म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात काय येते, पहिला प्रश्न. त्याची परमिशन होती का, दुसरा प्रश्न. फोन ट्रेस का केला, तिसरा प्रश्न. त्याची परमिशन होती का, चौथा प्रश्न. 3 पुरींच्या घरी पोलीस घुसले. औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते. त्यांच्याकडे वॉरंट होते का, सिव्हिल ड्रेस वरती उभे होते. ते अलाउड नाहीये उचलायला, त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का. हे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित. त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा लढा उभा केला की आम्हाला आमचा FIR तरी दर्ज करून घ्या. पोलिसांनी 3 दिवस लावलेत FIR दर्ज करायला. अजूनही FIR दर्ज झालेला नाही. आज दिवसभर इकडे बरेचसे लोक होती, बरेचसे सामाजिक संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते आले, त्यांनी एक महत्वाचा लढा दिला. आणि त्याच्यानंतर आता शेवटी जेव्हा रात्री आपण जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांशी भांडलो तेव्हा त्यांना शेवटचं हे म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला 48 तास देणार नाही आहोत FIR दर्ज करायला. तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की FIR करणार आहात की नाही, आणि जर तुम्ही FIR करत नसलात तर आम्हाला लेखी द्या. त्यांनी पहिलं पत्र आपल्याला दिलं आणि त्यांनी उडवाउडवीचं ते पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये FIR का करत नाहीत आणि अट्रॉसिटी का दाखल करत नाहीत त्याच्याबद्दल कोणताही खुलासा नव्हता. आता आपण शेवटचं जे आता जे पोलिसांनी पत्र दिले त्याच्यामध्ये पोलिसांनी साफ लिहून दिले की आम्ही अट्रॉसिटी दाखल करणार नाही आहोत. आता आपला लढा इथपासून सुरुवात होतो, लोक असे म्हणतात, कारण संविधानानुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा घेणं नाकारता येत नाही, म्हणजे नाही. अट्रॉसिटीचा FIR दर्ज करून घेणार नाही. आपलं लिगल बॅटल, कोर्टातलं बॅटल आतापासून चालू होतं. आणि मी परत एकदा जसं अरविंद तायडे सर म्हटले तसं सर्वांना इतिहास माहिती, आपण एकदा पोलिसांना सुप्रीम कोर्टमध्ये नेऊन झुकवलेलं परत झुकवण्याशिवाय राहणार नाही. जय भीम. आणि आता माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्यापैकी काही जणांनी 3 दिवसासाठी, आता काही जणांनी 24-24, 12-12 तास पोलीस स्टेशनमध्ये काढलेत, उभे राहिले. आपला लढा याच्याहून जास्त पुढे ताकदीचा होणार आहे, तीव्र होणार आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आता सर्वांनी शांततेने घरी जावं, विश्रांती घ्यावी. आपला पुढे लढा खूप महत्वाचा आहे. आपण सर्वांनी आपली ताकद त्याच्यासाठी राखून ठेवावी. मी खास करून इकडे असलेल्या ॲडव्होकेट परिक्रमाताई, श्वेताताई आणि ज्या लोकांनी, आपल्या सर्व सहकाऱ्यांचं नाव नाही माहिती, मला माफ करा, पण ज्या लोकांनी खास करून त्या 3 मुलींना सपोर्ट केलं पहिल्या दिवसापासून, त्याचबरोबर सगळ्या सामाजिक संघटनेचे, पक्षाचे, वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांनी एक महत्वाचा लढा उभा केला आणि या पोरींना या लढ्यामध्ये बळ दिला. त्या सर्वांचा मी धन्यवाद करतो आणि परत एकदा विनंती करतो की ही लढाई संपली नाही. आपण सर्वांनी शांतता ठेवून, कुठलाही गोंधळ न घालता शांतचित्ता बाळगत घरी जावं आणि आपण आपली लढाई उद्यापासून परत सुरुवात करू. सर्वांना माझा जय भीम. जय भीम. फोन करणार. ज्या महिला आहेत, ज्या पीडित पोरी आहेत, त्यांचा तुम्ही काय विचार करताय आणि काय एवढं आणि अशा प्रकारे हे आलेत. दिवसभर आम्हाला साधा FIR नोंद करायचा होता, तेवढंही त्यांच्याकडनं झालं नाही. आमची मागणी होती की आम्ही अट्रॉसिटीचा FIR नोंद करू शकत नाही, हे तुम्ही लिहून द्या किंवा FIR नोंद करून घ्या. त्यांनी 1.5-2 तास वेळ घेऊन ते आलेत. रात्रीच्या 1:30, 12:30, पाऊण वाजता ते आलेत, पाऊण वाजता. आणि त्यांनी वाचून काय दाखवलंय आम्हाला, जे एक लहान पोरगा, कुणीही शाळेचा मुलगा एखादी लेटर लिहू शकतो की हे आम्ही तुमच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही वाचलं, पुरावे सापडले नाहीये, चौकशी केली आम्ही आणि चौकशीत असं काहीच दिसून आलेलं नाहीये. आम्ही म्हटलो तर अट्रॉसिटी दाखल करू शकत नाही असं लिहून द्या. त्यांनी अट्रॉसिटी ह्या कायद्याचा ते उल्लेख पण केलेला नाहीये. हे मी फाडून टाकलंय, हे आम्हाला नकोच होतं. खरं तर आता रात्रीचं 1:15 वाजलेत. सकाळी विचार करतो म्हणजे 1:15 वाजता तुम्ही काय पोरींचा विचार करताय? इथे ज्या महिला आहेत, ज्या पीडित पोरी आहेत, त्यांचा तुम्ही काय विचार करताय आणि काय एवढं मागतो? काय आम्ही कुणाला फाशी द्या म्हणतोय का कुणाला आताच्या अटक करा म्हणतोय का काहीतरी अशी जगावेगळी गोष्ट मागतोय जी कायद्यात बसतच नाही? काय मागतोय? बेसिक संविधानिक राईट आहे आमचा, FIR दाखल करा, अट्रॉसिटीची नोंद करून घ्या. हे एक आमदार इथे बसलेले असताना
पक्षाचे प्रमुख इथे बसलेले असताना, मोठ्या विधानसभा सदस्य इथे बसले असताना जर हे घडत असेल तर माझ्याकडे शब्द पण नाही, इतकं वेदनादायी आणि त्रासदायक आहे. चुकीच्या ठिकाणी आपण जन्माला आलो असं आम्हाला वाटू नये, एवढी काळजी प्रशासनाने घ्यावी. जे कोणी हे बघत असतील, जे आमचे नेते असतील, जे आमचे सपोर्टर असतील, त्या सगळ्यांनी हे बघावं की असं चाललेलं आहे. ज्या महिला सगळ्या नेत्या आहेत त्यांनी हे बघावं की तुमच्या राज्यामध्ये रात्रीच्या 2 वाजता महिला म्हणून 1:15 वाजता हे असं काही घडतंय आणि आम्ही असं पोलीस आयुक्तालयात बसलेलो. मला माहीत नाही पुढे काय होणार आहे. आमची मागणी आम्हाला FIR लिहून द्या, नाही तर मग असं लिहून द्या की एट्रॉसिटीचं FIR आम्ही नोंदवून घेत नाही. ही असं लेटर लिहिणं की ह्या लेटरचं काहीच खरं तर वाचून पण दाखवलं लाईव्हमध्ये त्यांनी. याच्यात तुम्हीच बघा की याच्यात किती त्यांच्या पदाला शोधण्यासारखं पण नाहीये. हे लेटर एक म्हणजे शाळेचा पोरगा सुद्धा इतकं वाईट लेटर लिहिणार नाही, इतकं साध्या भाषेत आणि सोपं लिहिलेलं आहे आणि काहीच घडलेलं नाही. CCची टीम त्याची काम काय PPची टीम काम करत होती असं त्यांचं म्हणणं होतं. 1.5 तास त्याच्यावर काम करत होते दिवसभर, जे काही असेल नसेल ते. आणि आपले जे मोठमोठे अधिकारी आहेत, DCP ACP CP जे काही असतील ते गहन चर्चा करून त्यांनी हे लेटर आणलेलं आहे. त्या कोथरूड पोलीस स्टेशनचे जे आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या सहीचं आहे, ते CPच्या सहीचं पण नाहीये किंवा DCPच्या सहीचं पण नाही. संदीप नारायण देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस ठाणे, आम्हाला त्यांच्या सहीच्या लेटरसाठी यांनी इतकी गहन चर्चा केली. कदाचित इतकी चर्चा जर त्यांनी खरंच चांगल्या कामासाठी केली असती तर म्हणजे त्या पोरीचं म्हणणं समजून घेतलं असतं आणि डोळ्यात डोळे घालून बघितलं असतं की काय म्हणजे काय खोटं बोलतात का खरं बोलतात पोरी, तरी हे संपलं असं. मला माहित नाही, कोणाला वाचवायचा प्रयत्न चालू आहे, पुण्यात आहे. म्हणजे आमदार माणुसकीला काळीमा फासेल असं काही केलेलं नाही पाहिजे. सिस्टीम मध्ये आहात तुम्ही, तुमच्यावर दबाव आहे वगैरे सगळं मान्य. तुम्ही 5 ऑफिसर आहात इथे आणि 5पैकी एकाला पण असं वाटत नाही की ह्या पोरी सकाळपासून इथे आलेल्या आहेत, 3 दिवसावरून तक्रार घेत जात नाही, तर त्यांना त्यांच्या बाजूने उभं राहावं. अरे थू आहे तुमच्या सिस्टीमवर, थू तुमच्या नोकरीवर. थकलोय आम्ही, पण आम्हाला लढायचंय शेवटपर्यंत, एवढाच मुद्दा आहे. आणि आम्ही इथनं जाणार नाही जोपर्यंत FIR दाखल होत नाही ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली, तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही. मग त्यांना काय करायचं असेल त्यांनी करावं, ते करू शकतात. मात्र आम्ही जे काही आमची मागणी करतोय ती संविधानिक पद्धतीने करतोय आणि करत राहू. आम्ही त्यांना मागत होतो त्यातलं काहीच एक साधा शब्द ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करता येणार नाही एवढं 2 ओळींचं पत्र, हे सगळं भारूड कथा पुराण हे सगळं लिहून देण्याऐवजी जर लिहून दिलेलं असतं तर त्याचा काहीतरी त्याच्यात तथ्य असतं, त्याचा काहीतरी पुढे वापर केला झाला असतं की किंवा त्यांनी पण तेवढी करण्याचा दम या वर्दीमधल्या लोकांमध्ये नाहीये. जे आम्हाला जे स्वतःला आमचे रक्षक वगैरे समजतात ना, त्यांना स्वतःची आता इतकी त्यांची परिस्थिती वाईट आहे कारण त्यांना माहिती आहे की आम्ही जर असं काही लिहून दिलं तर त्याच्यानंतर जे काही सगळं होईल ते फेस करू शकत नाही. कुणाला या सगळ्यातनं वाचवायचा प्रयत्न होतोय हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे. याच्या पुढे जाऊन काही लोक मुद्दाम नालायकपणा करत या ठरलेल्या या पोलीस लोकांना त्यांच्यावरती दबाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून त्यांना सपोर्ट करणारी पुढे सगळ्यांवरतीच त्या लोकांना वाचवण्यासाठी मुद्दाम हेतू पुरस्सर वाचवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात सगळ्याच लोकांवरती FIR दाखल करावा ही आमची आता मागणी आहे. आणि याच्यासाठी जिथपर्यंत यांना आम्हाला घेऊन जायचंय आम्ही जाणार नाही आहोत. हे आम्हाला जायला भाग पाडतात, हे आम्हाला घेऊन जातात, आम्ही जाणार, त्यांना सोबत घेऊन जाणार. हा लढाई इथे संपलेला नाहीये, हा इथं सुरू झालेला आहे. सकाळी 10:30 वाजेपासून इथे जमलेली ही सगळी लोक ज्यांना 11:05 निरोप दिला जातो की आम्ही आमच्या टीमचं लीगल ओपिनियन घेतोय, तासाभरात आम्ही तुम्हाला जे काही आहे ते अपडेट्स देऊ. रात्री 11:15 वाजता इथे तुम्ही महिला कोणत्या संख्येने उपस्थित आहे हे सगळं बघू शकताय. असं असतानाही 11:05 7 मिनिटांनी हा निरोप दिलाय. 5 मिनिटाचा निरोप येऊन 15 ते 20 मिनिटात उलटून गेलेलं. त्यांच्याकडनं निरोपही येत नाहीये, कुठल्या प्रकारचा रिपोर्ट, कुठलं स्टेटमेंट काहीच येत नाहीये. सकाळी 10:30 काहीच निरोप येत नाही. रोहित दादा इथे बसलेले आहेत, अंजलीताई इथे बसलेले आहेत, सुजात दादा इथे बसलेले आहेत. कुणालाच काहीच निरोप देत नाही. नेमकं एवढं मोठं प्रकरण काय? एक साधी ॲट्रॉसिटीची FIR दाखल करून घ्यायला लीगल सगळे ओपिनियन्स इतकी सगळी लोक देत असताना, एवढे सगळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स ऑर्डर्स असताना, ॲट्रॉसिटीचा कायदा स्पेसिफिक त्या सेक्शन बद्दल बोलत असताना एक साधी FIR
3 त्या पीडित मुली 1 तारखेला रात्री 11 वाजेपासून फिरत असताना 48 तास त्या घटनेला आता 72 तास जवळ उलटून जातात, का दाखल होत नाहीये? याच्या मागे नेमकं कुणाचा हात आहे? याच्या मागे नेमकं काय चाललंय? आम्ही काहीच मागत नाहीये. आम्ही नाही म्हणत आहे त्यांना शिक्षा करा, आम्ही नाही म्हणत आहे त्यांना नोकरीवरनं काढा. आम्ही म्हणतोय आमची FIR दाखल करा, जो आमच्या संविधानाने आम्हाला दिलेला प्रायमरी अधिकार आहे, आमचा संविधानिक अधिकार आम्ही मागतोय. त्याच्यासाठी आम्हाला एवढ्या सगळ्या लोकांची मदत घेऊन इथे उतरावं लागतं, तरी सुद्धा काहीच होत नाहीये. तर याच्या मागे नेमकं काय कारण आहे? अजून किती वेळ आमच्या सगळ्या सहनशक्तीचा हे सगळं प्रशासन अंत बघणार आहे आम्हाला माहित नाही. पण जेही काही होईल, FIR दाखल झाल्याशिवाय किंवा त्यांच्याकडनं लेखी आल्याशिवाय इथनं कुणीच हलणार नाहीये. हे या सगळ्या जणांचा अजून सकाळपासून जो आमचा निश्चय होता तो अजूनही आहे. आमच्यासोबत दादाही आहेत, आमच्यासोबत अंजलीताई सुद्धा आहेत, सुजात दादा सुद्धा आहेत. दादा सांगा काहीतरी. 10:30 वाजेपासून सकाळचं बसलेलो आम्ही. 12:35 आपल्याकडे यांच्यावर दबाव टाकलाय गाव मंत्र्यांनी आणि CP साहेबांच्या सगळ्यांचं प्रामाणिकपणे लक्ष आपल्या पुणे जिल्ह्यात तात्काळ आला पाहिजे. या ठिकाणी सचिव उपस्थित आहे. विनंती आहे. थोडं शांत राहा दादा, आपण बोलूया त्यांना बोलूया. आपल्या सर्वांना घटनाक्रम माहिती आहे. आपल्या सर्वांना घटनाक्रम माहिती आहे. 3 दिवस झाले अजून कुठलीही पोलीस कंप्लेंट घेतली तर. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे. त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग FIR. ती घटनाक्रम चुकीची होते. पहिले FIR करायला लागते, मग त्याच्यावरती कारवाई व्हायला लागते. आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे औरंगाबादचे पोलीस, महाराष्ट्रामधले पोलीस पुण्यामध्ये येऊन कारवाई करतात. पुण्याच्या CPला काही माहिती नसते, ऑफिशियल कुठलं पत्रव्यवहार नसते. आणि ते जे अट्रॉसिटीचा प्रकार घडलाय, टॉर्चरचा प्रकार घडलाय आणि पोलिसांच्या ब्रुटॅलिटीज आहेत, त्याच्यावरती ह्या पोरी 3 दिवस लढत आहेत. आज दिवसभर सकाळी इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, इतर पक्षांचे कार्यकर्ते सकाळपासून थांबलेले, तरी कोणतीही FIR किंवा दखल घेतली जात नाही. आणि हा पोलिसांचा एक प्रकारचा दबावशाही आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची दबावशाही केलेली जी होती त्याला वाचवण्याचं काम इकडचं CP ऑफिस करते ही वस्तुस्थिती. तर 31ला ही घटना घडली. घटना घडत असताना या ज्या 3 मुली इथं बसलेल्या आहेत त्या सामान्य कुटुंबातल्या आहेत. पुण्यामध्ये कशासाठी आल्या तर इथं त्या काम करतात. काम करत असताना समाजकारण सुद्धा करत असतात. इतर महिलांना जेव्हा केव्हा अडचण येते ती अडचण सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या 3 महिला, ज्याच्यामध्ये एका मुलीला वाचवण्यासाठी, तिला प्रोटेक्शन देण्यासाठी या प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करतात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी या एका मुलीला तिच्या कामाच्या ठिकाणावरनं उचललं जातं विदाऊट एनी नोटीस, विदाऊट एनी वॉरंट. 2 दुसऱ्या तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन तिथं झडती घेतली जाते विदाऊट वॉरंट. आणि हे सगळं होत असताना दुर्दैव असं की जातीवाचक बोललं जातं, जातीवाचक त्या ठिकाणी शब्द वापरले जातात, ते सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इथं जर आपण बघितलं तर गेले 24 तास म्हणजे आपण कोथरूडपासून आतापर्यंत बघितलं आणि CP ऑफिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर 13 ते 14 तास या मुली व सर्व इथं सामाजिक कार्यकर्ते आम्ही सर्वजण इथं बसून आहोत, तरी सुद्धा इथं दखल घेतली जात नाही. दुर्दैव असं की इथं एक लोकप्रतिनिधी, बरेच सामाजिक कार्यकर्ते, काही प्रमुख ज्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्याचे प्रमुख पदाधिकारी इथं असताना सुद्धा जर दखल घेतली जात नसेल तर या मुलींना उद्या जर कुठलंही राजकीय सामाजिक पाठबळ नसेल तर यांची कुणी दखल घेतली असती का? मग गरिबांची आज अशी परिस्थिती असेल, गरिबांची दखल घेतली जात नसेल, जो त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना वापरता येत नसेल तर मग या राज्यामध्ये एक गरिबाचं राज्य आहे का फक्त ठराविक सत्ताधाऱ्यांचं राज्य आहे असा प्रश्न तिथं निर्माण होतो. आता आम्ही काही जास्त 24 तास
म्हणजे आपण कोथरूड पासून आतापर्यंत बघितलं आणि सीपी ऑफिसच्या बाबतीत बोलायचं झालं तर 13 ते 14 तास या मुली व सर्व इथं सामाजिक कार्यकर्ते आम्ही सर्वजण इथं बसून आहोत, तरी सुद्धा इथं दखल घेतली जात नाही. दुर्दैव असं की इथं एक लोकप्रतिनिधी, बरेच सामाजिक कार्यकर्ते, काही प्रमुख ज्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्याचे प्रमुख पदाधिकारी इथं असताना सुद्धा जर दखल घेतली जात नसेल तर या मुलींना उद्या जर कुठलंही राजकीय सामाजिक पाठबळ नसेल तर यांची कुणी दखल घेतली असती का? मग गरिबांची आज अशी परिस्थिती असेल, गरिबांची दखल घेतली जात नसेल, त्यांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांना वापरता येत नसेल तर मग या राज्यामध्ये एक गरिबाचं राज्य आहे का फक्त ठराविक सत्ताधाऱ्यांचं राज्य आहे असा प्रश्न तिथं निर्माण होतो. आता आम्ही काही जास्त वेळ देऊ शकणार नाही. आम्ही सर्वजण, त्यांनी सांगितलं, आम्ही इथं जर तुम्ही बघितलं सगळे शांततेत बसलेत. सीपी, ॲडिशनल सीपी यांची वाट बघत आहोत. आम्हाला त्यांनी सांगितलं इथं सर्व सत्तेतल्या काही लोकांचा प्रेशर आहे का, कुणी मुद्दामून तिथं सांगितलं जातंय अजिबात यांचं ऐकू नका, या मुलींचा फक्त त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार तिथं देण्यात यावा, एवढंच आमच्या सगळ्यांचं तिथं मत. आणि याच्याच बरोबर या मुलींचा आज ऐकून मुलींच्या बाजूने, मुलींच्या म्हणण्यानुसार, कायद्यानुसार तिथं FIR झाला पाहिजे हा एक विषय, पण त्याच्याच पलीकडे जाऊन यांना इंटरोगेशनला का बोलवलं, यांच्यावर कुठेही काही गुन्हा नसताना त्यांची ज्या 25 तास लढावं लागतं, मग हे VIP कोण, कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्या आणि त्या VIPच्या नादामध्ये या गरीब मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय असं सगळ्यांचंच मत तिथं झालंय. त्यामुळे सरकारले सुद्धा आणि प्रशासनाले सुद्धा आता याच्या पुढं जास्त वेळ थांबू नये, न्याय द्यावा, नाहीतर हे प्रकरण सरकारच्या हातामध्ये राहणार नाही, हे लोकांच्या हातामध्ये जाणार. आणि इथं जर आपण बघितलं सर्व समाजाचे, जाती धर्माचे लोक या मुलींच्या पाठीमागे उभे आहेत, कारण या मुलींवर अन्याय झालेला आहे. या मुलींवर ज्या पद्धतीने अन्याय झाला, उद्या तुमच्या मुलींना, तुमच्या घरातल्या लोकांना काम करते आपल्याला कळलं नसतं तर ते पुढे आले, उद्या कुठल्याही पोलीस प्रशासनाचं नाही तर शासनाच्या कुठल्याही व्यक्तीचं धाडस होऊ नये एवढीच या ठिकाणी आम्ही सगळेजण खबरदारी घेत आहोत. रात्रीचे 12:15 झालेले, दिवस उलटून गेलाय. ज्या तारखेला आलो ती तारीख उलटून गेली आहे. 11:15 वाजता आम्हाला सांगितलं होतं की आमची बिपिनची मीटिंग होईल आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय देऊ. तो तास पण उलटून गेलाय. काहीतरी साईन करायची बाकी वगैरे असं सांगितलं जातंय. ह्या देशामध्ये जेव्हा एक साधा FIR करण्यासाठी इतकी लढाई द्यावी लागते, जेव्हा की आपल्याकडे वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पदाधिकारी आहेत, विधानसभा सदस्य आहेत, अशा कंडिशनमध्येही कार्यकर्ते आहेत आणि आपण एकजुटीने इथे आहोत, तरीही जर एक FIR नोंदवण्यासाठी रात्रीच्या 12:15 वाजेपर्यंत अजूनही ते सांगत नाहीयेत की FIR नोंदवला गेला पाहिजे की नाही. तर खरंच मला हा प्रश्न आहे स्वतःला की जर मला एकटीला लढावं लागलं, आम्ही 4च मुली असतो तर ह्या सगळ्याचं काय झालं असतं. महाराष्ट्रात हे जे सगळं बघतंय हा विचार करायची गरज आहे की ही सिस्टीम जे काही काम करते तर ते काम ती कशा प्रकारे करते आणि ते जरा बरं वागावं माणसांशी ह्या सिस्टीमने, याच्यासाठी जरा कायद्यात जरा आपला धाक नागरिक म्हणून असला पाहिजे. बस एवढाच अपडेट आहे. बोलायला शब्द पण सुचत नाही. काय करायचं सांगा, काय अपडेट आहे आपलं. मगाशी म्हटलं होतं की रायटिंग मध्ये त्याच्यावर 6-7 आपण बोललो की रायटिंग मध्ये द्या, तर रायटिंग मध्ये देण्याबद्दल ते करत आहेत. रायटिंग मध्येच देणार, तुम्हाला जे काय द्यायचं रायटिंग मध्ये देणार, म्हणजे FIR नाही घेणार. दोन गोष्टी, मला रायटिंग मध्ये देणार, एक तर FIR होईल किंवा FIR होत नसेल तर रायटिंग मध्ये 1 तासापर्यंतची वेळ द्या. सर हे सगळ्या महिला आहेत आणि तुम्ही कोणत्या लिगल टीमशी बोलताय ना, PP साहेब कोण आहे, आम्ही पण बोलतोय त्या PP सरांशी, आम्हाला एक संधी द्या PP सरांशी बोलायला. आम्ही रायटिंग मध्ये देणार आहे. सर हे सांगा एकदा कॅमेऱ्यावर, हे सांगा की आम्ही रात्री 11:15 वाजता इथल्या सगळ्या महिलांना म्हणतोय, पीडित महिलांना, की
जर नागरिकांनी पोलिसांकडे जाऊच नाही अशी अवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करू त्यामुळे टेन्शन घेऊ नका, कोणी तुमचं काही करू शकत नाही. आम्ही आहोत, ते तुमच्या बरोबर आहेत आणि सगळी लोक पब्लिक तुमच्या बरोबर आहे. कारवाई झाल्याशिवाय इथून हलणार नाही. त्यांना करावीच लागेल, वकीलच सांगतील करावं लागेल. म्हणून तर 12 तासापर्यंत आम्ही तुम्हाला जे अधिकार सेक्शन आहेत ना ते पण सांगितलं. सर या 2 मुली आहेत, अंजलीताई आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर, रोहितदादा पवार, ह्या ज्या 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, यांच्यावर जो काय अन्याय झाला एकाच रूम मध्ये राहतात. हो सर. नाही त्या 2 तुमचेच मिसिंगचे कंप्लेंट आहे. नाही. ऐका ना, तुमच्या मिसिंगचे मी मिसिंगची कंप्लेंटच नाहीये. आता मी या हे जे सामाजिक सांगेल, कार्यकर्ते त्या स्टोरी सांग. मी जे सांगेल आता हे आमचं शेवटचं सांगणं असेल. आम्ही प्रत्येक 1 तासाला नवीन पोलीस अधिकारी येत आहेत, ती स्टोरी रिपीट करायला लावतात. आम्ही तक्रार दिली ते तुम्ही वाचताय का आम्हाला माहित नाही. 3 दिवस सतत 100 जणांची स्टोरी रिपीट केली. कधी दिली तक्रार तिथं? 1 तारखेला रात्री 1:30 वाजता 11:30 आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पण तक्रार आम्हाला भेटली नाही. 1 तास ती तक्रार नाही नोंदवू शकत, ते अधिकारी नाहीये. आम्ही म्हटलं आम्ही असं जाणार नाही, आम्ही आमचं काहीतरी नोंदवून घ्या. तर त्यांनी सांगितलं की तक्रार नोंदवा, आम्ही पोचपावती देतो. आम्हाला 3-3:30 तिथे राहतो. 3:30ला रात्री त्याच्यावर टाइम काहीतरी 12-12:30 तास जेव्हा आम्ही तक्रार द्यायला आता मी शेवटचं सांगते सर. याच्यानंतर कुणी हा पण एक्सप्लेन करणार आहे. टॉमॅटो दिलेल्या आहेत त्यांना ही स्टोरी रिपीट झाली. ह्या 2 मुली आहेत, ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. ही पण माझी मैत्रिणी आहे. ह्या एका रूममध्ये राहतात. मेंटल माझ्या ह्या मैत्रिणीचा नंबर दिला. ती अशी एक सोशल वर्कर आहे, तिला तू कॉन्टॅक्ट कर, ती तुम्हाला करू शकते. ती एज्युकेशनमध्ये काम करते. तिचं वुमन एम्पॉवरमेंट किंवा जेंडर ह्या सगळ्याची संबंध नाहीये. तिने मला कॉल केला की श्वेता तुला असं काम करत, ती कधी एनजीओ आहे का? मी असं म्हटलं की आपण तिला आधी भेटू, मग आपण बघू पुढे काय करायचं. त्या मुलीचं असं म्हणणं होतं की मला मी सध्याने मी पैसे घेऊन व्यवस्था आले, मी जॉब करते, मी जॉब केलेला आहे, मी इथे पण जॉब शोधू शकते. मला काही कुठे एनजीओ आणि असं सर्व करायचं नाही. मला फक्त एवढीच भीती आहे की मला मारून टाकतील जातं. त्यांनी तिला म्हटलं सुरक्षित, पण ते मला ट्रेस करत असेल कदाचित. मी म्हटलं सुरक्षितची भीती असेल तर पोलीस कंप्लेंट कर. ती म्हटली पोलीस कंप्लेंट केली तर तिकडनं लगेच कोणीतरी पोलिसांना ते कळवतील ना की तुमच्याकडे कंप्लेंट केलं, ते सासरे येतील आणि ते पॉलिटिकल दबाव निर्माण करतील आणि हे सगळं होईल. मला ते करायचं नाही. मग मी आयोगट परिक्रमा त्यांच्याशी बोलले, त्यांच्याकडे तिला घेऊन गेले. ती परिक्रमा काय करते ह्या केसमध्ये, त्यांना पोलीस कंप्लेंट करायची नाही. त्यांनी सांगितलं की 1 स्टॉप सखी सेंटरला मुंढव्याला जे गव्हर्नमेंटचं महिला बाल कल्याण विभागाचं शेल्टर होम आहे, सेफ होम आहे महिलांसाठी, तिथे तिला कंप्लेंट करायला. मी तिच्यासोबत गेले, तिची कंप्लेंट रजिस्टर केली. त्याच्यानंतर ती निघून गेली. त्याच्यानंतर कदाचित तिला ते माहित होतं स्ट्रेस होत आहे, फोन वगैरे, तिने नंबर वगैरे बदलला आणि आमचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही. अशा खूप महिला आहेत आणि आपण त्यांना काहीतरी छोटीशी मदत करतो आणि ते संपून जातो विषय आमच्यासाठी. 3-4 दिवसापूर्वी कधीतरी तिचा मला नवीन नंबरवरून फोन आला आणि ती म्हटली की दिदी मी झाली आहे सेटल पुण्यात, पण मी कोथरूडला एक क्लास लावते, तर मी एका PG मध्ये जाणार आहे राहायला. मी ऍडमिशन घेतलंय, पण मला फक्त एखाद्या दिवसापुरती आजच्या रात्रीपुरती राहायची व्यवस्था होईल का, कारण की मला दुसरीकडे नाही आज जागा. तर मग मी यांना कॉल केला, ह्या 2 एका रूममध्ये राहतात. ती म्हटलं तुमच्याकडे व्यवस्था होईल करायची तिची एका रात्रीसाठी. तर ती म्हटलं होईल, येऊ दे, काही हरकत नाही. ती रात्री 10-1 वाजता त्यांच्या रूमवर गेली. त्यांना पण तिने सांगितलं की तुम्हाला सांगू नका प्लीज, कारण की ते मला सतत स्ट्रेस करतायत आणि जर त्यांना मी सापडले तर ते मला घेऊन जातील आणि कदाचित मारतील पण नाही. ट्रॅक करतायत. तर एक तर मला मारतील किंवा मी तरी आत्महत्या करेन. प्लीज आजच्या दिवस सांगू नका, माझी उद्या निघून जाईल. ती रात्रभर तिथे राहिली. दुसऱ्या दिवशी 12-12:30 काहीतरी तिची बॅग घेऊन निघून गेली. 31 तारखेचा तेवढा मुद्दा होता. 31 त्या दिवशी ती गेल्यानंतर 1-1.5 तासाने यांच्या रूममध्ये सिव्हिल ड्रेसमधले जे पोलीस येते त्यांना माहीत पण नव्हतं लोक आले. त्याच्या आधी ही जी धानोरीला राहते तिच्या रूमवर ते गेले होते. ती रूमवर नव्हती म्हणून तिच्या घरी मालकाला सर त्यांनी गाडीत टाकलं आणि तिच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेले, ऑफिसच्या ठिकाणी. ती एका शाळेत काम करते. त्या शाळेतून सगळ्या स्टाफ समोर तिला उचलले गुन्हेगारासारखं आणि तिला सांगितलं सांग ती मुलगी कुठे. मग तिने सांगितलं की आमचा कॉन्टॅक्ट नाहीये, पण कालच ती माझ्या मैत्रिणीच्या रूमवर आली, मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. ती होती तिथे काल रात्री. त्यांनी तिला मोबाईल काढला ना, कॉन्टॅक्ट पण करून दिला नाही. मग हे डायरेक्ट यांच्या रूमवर धडकले. हा असा मुद्दा आहे. आता ही पण सरकारी केस सुरू होती.
ते आले रूममध्ये 4-5 पुरुष पोलीस होते सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्यांना ही तर ट्रॉमॅट होती, ही घाबरलेली होती, पोलीस गाडीतून आली होती, ते बोलत रडत होती. महिला होते, एकच महिला होती. हे सगळे पोलीस घरात घुसले, पुरुष छत्रपती संभाजीनगरचे. ते डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसले, त्यांनी कपडे बिपडे सगळं यांना सांगितलं नाही ते पोलीस आहेत असं. आणि त्याच्यामध्ये यांना नंतर कळलं की त्या मुलीचा सासरा होता, तो पोलीस नाहीये, तो रिटायर्ड माणूस त्यांच्या बेडरूम मध्ये घुसला. त्यांनी कपाट चेक केले, इनरवेअर चेक केले त्यांचे, त्या माणसाने कुठल्या अधिकाऱ्यांनी चेक केलं आम्हाला माहित नाही. यांना त्यांचे मोबाईल जप्त केले. मग ही जरा त्यांच्यावर खवळली की तुम्ही असं कसं माझ्या रूममध्ये घुसला दिवसा ठेवला, कोण आहे तुम्ही, काय चालू आहे तुमचं असं तसं. तेव्हा ते म्हटले की पोलिस तुला दाखवतो आणि ही अशी मिसिंग केस त्या संदर्भात आम्ही आलोय. मग ही म्हटली माझा काही केसशी संबंध नाही. मुद्दा असा होता की त्या मुलीने सांगितलं तिला मारून टाकले किंवा आत्महत्या करेल. मग हिने असं की ठीक आहे माझा काही संबंध नाही, मी काही त्या मुलीला बघितलं नाही, तुम्ही जा. ज्या मुलीने माझ्याकडे तिला पाठवलं होतं श्वेता पाटील म्हणजे मी, तिचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी मला ट्रॅक केलेलं होतं. त्यांनी सांगितलं की तुझ्या मैत्रीला आम्ही ओळखतो वगैरे. ती म्हटली त्या श्वेता पाटीललाच माहित असेल, त्याच रूममध्ये पण मी सांगितलं श्वेता पाटीलला माहित असेल, तिला कॉन्टॅक्ट करा. आणि तिच्या घराचा ऍड्रेस पण माझ्या घराचा ऍड्रेस पण माहित होता, ती म्हटली बरोबर ऍड्रेस आहे, तुम्ही तिथे जा. एवढं सांगितल्यानंतर सर त्यांनी मला कॉल केला नाही. पण 20-25 मिनिटांनी परत हिला तर ते घेऊनच गेले सोबत. 20-25 मिनिटांनी परत यांच्या रूममध्ये आले आणि ही म्हणजे एक तर कमेंट करायला सुरुवात केली की तू शॉर्ट्स घालते त्या, चड्ड्या बिड्ड्या बदलावा आणि कपडे घाला व्यवस्थित. आणि महिला पोलीस होत्या त्या आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसल्याच्या आणि कपडे बदलत होत्या तेव्हा. ते म्हटले तुम्ही बेडरूम मध्ये कसं घुसले, म्हणजे आम्ही महिला असतं बदल आमच्या समोर असं म्हणून त्यांना गाडीत टाकलं. गाडीत टाकल्यावर कोथरूड पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी नेलंय. मारायला सुरुवात केली हिला. त्याने 5 मिनिटात सांगितलं की सर वन स्टॉप सखी सेंटरला ती होती असं मला श्वेताने सांगितलं. तुम्ही एकच श्वेताला मला कॉल करू द्या, हे तुम्ही वन स्टॉप सखी सेंटरला कॉल करा, गव्हर्नमेंटच आहे. त्यांनी 5 मिनिटात तिने पुढचं सांगितलं सर तुम्ही संवादीला, तरी त्यांनी ऐकलं नाही. तिला मारायला सुरुवात केली आणि नाव विचारायला सुरुवात केली. नाव विचारल्यानंतर तू कुठल्या जातीची आहेस, मग तुझी जात कुठली आहे, मग तू हिंदू महार आहेस का, मग ते महाराचे लोक असेच असतात, महार भांगाचे लोक असेच असतात तुमच्या म्हणजे म्हणून तुम्ही असं वागता वगैरे वगैरे असं बोलायला सुरुवात केली. त्यांचे मोबाईल घेतले. त्यांचे मोबाईल घेतल्यानंतर तुमचा चौकशीचा भाग होता की नाही, तुम्ही काय करू शकत होते, तुमच्या माहितीची गोष्ट काढू शकत होते. तसं न करता तिच्या मोबाईलच्या पर्सनल चॅट त्या सगळ्या पोलीस जे औरंगाबादहून पोलीस ऑफिसर आलेले होते, अमोल कांबळे, तिथल्या चॅटिंग त्यांनी सगळ्यांसमोर वाचलं. इथं व्हॉइस नोट वाचलं, हिचे फोटो बघितले आणि तिला असं मोबाईल दाखवून म्हटलंय सर तुमचा मोबाईल मला असं दाखवून म्हटलं हे कुणाशी, हा काय मुद्दा होता ह्या सगळ्यातला. आणि मुलांचे फोटो त्यांचे फोटो बघून तुम्ही अशी ऐश करता किंवा काय, तर मग तू 50 मुलांसोबत तरी झोपली असशील तुम्ही. आणि हे स्टेटमेंट महत्वाचे कळू द्या ना यांना, म्हणजे हे शेवटचं सांगणार जगले तुम्हाला ऐकत नाही, हे सगळ्यात जगलेत ते. असं सततचं बोलणं सुरू होतं. तिला त्यांनी यांना तरी बसायला पुढची, तिला तर म्हटलं तुझी लायकी नाही बसायची, तू विसराशील पूर्ण वेळ. आणि तिचा दोष काय होता, तिने फक्त आयडेंटिटी कार्ड मागितलं होतं, त्यांनी इग्नोर घेतलं होतं. रूम मध्ये बसलं, तू अशी ती उत्तरं देत होतं तुम्ही आम्हाला मारू शकत नाही, तुम्ही असं कसं काय करता, असं उत्तरं तिने दिले. त्या प्रेमाकडे तिचा राग आला, त्या सगळ्यांनाच राग आला. ती म्हटली तुझा असं ऍटिट्यूड आहे ना, तर या ऍटिट्यूड मध्ये एखाद्या वस्तूचा खून होऊन किंवा मर्डर वगैरे ते करतील वगैरे कोण तुम्ही अशी आणि तू जगू शकणार नाही. हे पोलीस बोलतायत तिथे, तुझं कॅरेक्टर इतकं लूज आहेत म्हटलंय की कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुला जातीवरनं सतत जात विचारली गेली, 5-6 जात विचारली गेली, त्याच्यावर हसलं गेलं. तिसरी एक बाई होती LGBTQ. तुमचं हे असं बोललं गेलेलं आहे. आणि हे आम्ही आणि आमचा सर ह्या परिक्रमा मॅडमांनी त्याला 4:15 वाजता फोन केला होता, जेव्हा मला यांचे कॉल लागत नव्हते, मी खूप कॉल करत होते. तिने मला एक कॉल उचलला आणि तिच्या जसं बोलत होती तसं मला लक्षात आलं की काहीतरी चुकलंय. ती म्हटली मी बाहेर आहे, मारत होते आणि मला म्हणत होती की मी बाहेर आहे, मी सांगून मी असं झाले बाहेर फिरायला, असं मला मेडिकल झालंय का. मेडिकलची पण स्टोरी सांग ना श्वेता. मेडिकलची वेगळी स्टोरी. थांबा ना सर, ऐकून घ्या. थांबा. रिपोर्ट आला का नाही एवढं उत्तर नाही, थांबा. समजून घ्यायचं. मग हे सगळं झालं आणि मग मी परिक्रमाला फोन, मग माझ्या एका मित्राला, तो मित्र इथेच आहे, त्या तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल तिला गेलेला होता, म्हणून त्यांनी त्याला कॉल केला आणि त्याला सांगितलं की तुझ्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत म्हणजे पोलीस स्टेशनला असं सांगितलं ताब्यात आहेत, ती कोण पोरगी आहे ती मिसिंग झाली, तिला आमच्या समोर उभं कर, नाही तर बघ तुझ्या मैत्रिणीचं काय होतं. मग हा म्हटलं तुम्ही काय बोलताय सर मला कळलं. त्यांनी नाव घेऊन सांगितलं त्यामध्ये. ती म्हटली मला हे प्रकार माहित नाही, पण श्वेता माझ्यासोबत आहे, तिला माहिती ती अशी बोला. मी त्या सरांना म्हटलं सर हो मला ती मुलगी माहिती, ती नवी भेटले, त्या मुलीचा संबंध नाहीये, ती वन स्टॉप सखी सेंटरला आहे.
असं एवढं तरी मला माहितीये. तर तुम्ही त्यांना सोडा, तुम्ही कुठे घेऊन मग त्यांनी सांगितलं नाही कुठे, पोलीस स्टेशनला हे पण सांगितलं नाही, कोथरूडच्या पोलीस स्टेशनला का कुठे काहीच सांगितलं नाही. मग मी परिक्रमाला फोन केला, परिक्रमाला त्या PSI सरांचा त्या PSI माझा नंबर दिला आणि परिक्रमाने 4:15 वाजता त्यांना सांगितलं, स्वतः बोलणं करून दिलं त्या बस स्टॉप सर्व्हिस सेंटरच्या मॅडमांचं की तुमची जी मुलगी मिसिंग आहे ती आमच्या सेंटरला आहे, तुम्हाला जबाब घ्यायचा तर तुम्ही इथे या आणि जबाब घेऊन जा. 4:15 वाजता हे सांगितलंय, जबाब घ्यायला 10:30 वाजता गेलेत आणि त्याच्यानंतर पण 8 वाजेपर्यंत या तिघांना तिथे बसवलंय, काहीच कारण नसताना ते बसवलं पोलीस स्टेशनला. ते 8 वाजता आहे ना घरी सोडलं त्यांच्या आणि हिला आणि धानोरीला सोडतो असं म्हणून घेऊन गेले. परत सेम स्टोरी रिपीट झाली. जसं यांचे फोन लागत नव्हते, उचलत नव्हते, तसं तिचा फोन 1-1.5 तास ती उचलतच नाहीये. मग कधीतरी मी मध्ये फोन उचलला चुकून की ते आम्हाला बोलायचंय म्हणून. माझी बहिणीची ते लहान ती करत होती तिला कंटिन्यू फोन की ती कुठे म्हणून. तिने फोन उचलला आणि ती म्हटली की मी पोलिसांसोबतच आहे, मला फिरवतात, कुठे नेतात मला माहित नाही. मग आम्ही थोडंसं डोकं लावलं की शेवटी पोलीस येतील कुठे, मनस्टॉप सखी सेंटरला. मी माझ्या मित्राने ते अनुभव केलं मनस्टॉप सखी सेंटरला. त्या मुलीची त्यांनी काहीतरी, ती मिसिंग मुलगी आहे, तिचं काहीतरी घेतलं स्टेटमेंट 10:30 वगैरे. 11:30 पावणे 12 मनस्टॉप सखी सेंटरच्या गाडीला सोडून दिले. बरं माझे मित्र गेले नसते, आम्ही डोकं लावलं नसतं तर यांनी काय केलं असतं. सकाळी 11 वाजून हिला पाणी दिलं नाहीये, उभं केलंय, तिला ती पाण्यासाठी तरच नाही. तर ही सगळी केस आहे सर. याच्यानंतर आम्ही या घरी यांनी आम्हाला सगळं सांगितलं. रात्री 11:30 परवा रात्री बोलवलं होतं, परवा संध्याकाळी बरोबर दुपारी किती वाजता घेऊन गेलो? 11:15 वाजता नेलंय सर हिला, सकाळी 11:15 वाजता नेलंय आणि रात्री 12:15 वाजता सोडलंय. आणि त्यांना दुपारी 8 वाजता आणि मग रात्री सोडलं 8 वाजता. मग आम्ही कंप्लेंट करायला गेलो की हे खूपच चुकीचं घडलंय आणि असं म्हणून आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो. कोथरूडच्या किती वाजता गेलो श्वेता? 11:30 वगैरे आपण गेलो होतो ना ग, रात्री 11:30 आपण गेलो. आम्ही गेलो, ते म्हटले नाही असं काही होणार नाही वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं आम्ही जाणार नाही, इथं आम्ही 4-5 जण आहोत, आम्हाला पोचपावती द्या. आम्ही 3:30-4 घरी आलो सर. रात्री 3:30 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं उद्या या, उद्या सिनियर झेरॉक्स मशीन चालू नव्हती त्यांची, मशीन चालू नाही आमची, तुम्हाला पोचपावती व्हायचं जा कुठे तरी, नाही उद्या मेडिकल MCL रिपोर्ट. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे विचार करा, ज्या पोरीवर हे सगळा ट्रॉमा झालाय तिला रात्री 3 वाजता म्हणलं जा तू घेऊन ये कोणतरी, रात्री 3ला. बरं आमच्यासोबत मुलं होते, फक्त 3 मुलीच असतो आम्ही, तर काय केलं असं होते मित्र म्हणून झालं ना. 3:30 वाजताची कंप्लेंट नोंदवली गेली. हे सगळं झाल्यानंतर म्हटले उद्या सकाळी या, आपण हे बाहेरचं बघू, सिनियर असतील त्यांच्याशी बोला. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो. आम्ही बराच वेळ एक पोलीस ऑफिसर त्यांच्याशी बोललो. ते आम्हाला सिनियर ऑफिसर जे आहेत देशमाने त्यांच्याकडे घेऊन गेले. देशमानेंना आम्ही एवढं सांगत होतो की आम्हाला तिचं 2 तारीख मेडिकल तिचं करायचं आहे, तर आम्हाला मेडिकलची यादी द्या, जे असतं MCL ते द्या, आम्ही तिथं मेडिकल करून आणतो. त्यांनी 2-1 तास त्यांच्या तिथे असतील, त्यांना माहित पण असेल. 2-1 तास आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो. 2-1 तास त्यांच्या रूममध्ये बसलोय. ते म्हणत होते नाहीच होऊ शकत FIR, आणि FIR सुद्धा आमचा FIRचा मुद्दा पण मेडिकलचा मुद्दा होता. मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही, मेडिकल होऊच शकत नाही, मेडिकलची गरज नाही. सातत्याने मी सांगत होते की गरज नाही, हे नंतर बघितलं तिला मागण्याचं मेडिकल करू द्या. नाहीच त्यांनी ऐकलं. मग आमचे वंचित बहुजन आघाडीचेच काही पदाधिकारी आमच्या सोबत होते, त्यांच्यापैकी एका सरांनी, हे सरच होते, सर माझ्याशी फोनवर बोलले. सर बोलले की तुम्ही स्वतः जाऊन मेडिकल करून या. आम्ही मेडिकल करायला ससूनला गेलो. ससूनला आम्ही आमचं प्रायव्हेट केलं, मेडिकल केलं आणि मेडिकलला ससूनमध्येच झालं. रात्री दिलाय. आता मला माहित नाही, आम्हाला त्याची काही प्रोसेस माहिती नव्हती, त्यांना आम्ही सांगितलं मेडिकल करून, मेडिकल करून. ते मेडिकल कसं झालंय ते पण आम्हाला कळलेलं नाहीये. आज 8:30 वाजता आम्ही घरी आलोय. आता त्या दिवशी म्हणजे कालची गोष्ट आहे, काल आमची कोणाचीच ताकद नव्हती. 2 दिवस त्या पोलीस झोपलेल्या नाहीये तिथं त्यांच्यासोबत घरून. आमची कोणाचीच ताकद नव्हती. कमिशनर ऑफिस आम्हाला सांगितलं होतं, कोथरूडचे पोलीस आमच्या काही दादाच घेत नव्हते. ते म्हटले होते बघू शनिवारी, पुढच्या शनिवारपर्यंत आम्ही बघू आणि मग करतो जे करायचं ते वगैरे वगैरे. 8 दिवस थांबणं आम्हाला ते असं वाटतं की 8 दिवस थांबून म्हणजे काहीच झालं, काहीतरी करायचं काय, तुम्ही साधं मेडिकल करू देत नाही. म्हणून आम्ही आज इथे आलो कमिशनर ऑफिसला आणि आमची सकाळी 10:30-11 आम्ही इथे. आम्ही असं पण म्हटलं नाहीये की त्यांना फाशीला लटकवा, त्यांनी इतकं वाईट वागले, त्यांना शिक्षा द्या. एक बेसिक कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की FIR नोंदवली जावी, आणि ती पण अशा गुन्ह्यात, अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे. तुम्ही जे काही सांगताय तुमचे कलम सकाळपासून की प्रिलिमिनरी चौकशी करावी लागते, त्या चौकशीची गरज नाही अॅट्रॉसिटीमध्ये. हे आम्हाला माहित असताना, हे तुम्हाला पण माहित असतं आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना. दिवसभर ज्यापुरी ट्रॉमॅटेड आणि आमच्यासाठी DCP सगळ्यांना ही स्टोरी रिपीट करायला लावली आणि अजून पण आमचा गुन्हा नोंदवून घेतलेला नाहीये. ही पोरगी सर आता हे जरा आउट ऑफ द वॉक, म्हणजे मला माहित नाही हे बोललं पाहिजे, कारण आम्ही वॉशरूमला गेलो होतो, मी वॉशरूम मध्ये होते आणि ह्या 2 पोरी बोलत होत्या एकमेकाशी, रडत रडत म्हटलं की दलित
फक्त दलित आहेत ना म्हणून आपलं काही होत नाहीये. आपण ह्या देशात राहायच्या लायकीचे नाहीये. जर ही सिस्टीम त्यांना असं चालू करून देत असेल की शिक्षण घेऊन स्वतःच्या बळावर उभं राहून जॉब करून आर्थिक